गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA द्वितीय वर्ष गृहविज्ञान विषयाचा मेजर पेपर जो आहे ज्याचं टायटल आहे वस्त्रशास्त्राची ओळख. तर या वस्त्रशास्त्राची ओळख या पेपरमध्ये जो काही सिलेबस आहे या अंतर्गत या सिलेबसची माहिती आपण मागच्या एका तासिकेमधनं घेतलेली आहे. आज या पेपरचा आपण पहिला युनिट जो आहे तो म्हणजे तंतू ते कापड म्हणजे फायबर टू फॅब्रिक हा युनिट जो आहे तो आपण आज या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे त्याची इंट्रोडक्शन म्हणजे ओळख. आता वस्त्राची ओळख किंवा कापडाची ओळख तर ही कशी निर्माण झाली किंवा त्याची गरज माणसाला केव्हा वाटली किंवा त्याची निर्मिती माणसाने केव्हा केली. तर आपण बघतो की माणसाच्या ह्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. तर वस्त्र ही माणसाची मूलभूत गरज आहे. परंतु प्राचीन काळी वस्त्र जे आहेत ते फक्त ऊन, वारा आणि पाऊस या आणि नैसर्गिक आपत्ती यापासनं संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. कारण की मानव त्या काळी वसाहती अंतर्गत राहत नव्हता, तर तो गुहेमध्ये किंवा शेल्टरमध्ये असा तो राहत होता. म्हणजे झाडांच्या पालापाचोळ्यापासून तयार केलेल्या झोपड्यांमध्ये किंवा गुहेमध्ये राहत होता. आणि म्हणून त्याला फक्त स्वतःच्या शरीराचं संरक्षण करणं हाच मूळ उद्देश जो आहे तो त्याचा कापड परिधान करण्यामागचा होता. तर ह्या कापडामध्ये काय प्रामुख्याने किंवा काय अनुषंगाने वापरलं जात होतं, तर याच्यामध्ये फक्त ज्या जनावरांची शिकार करून त्याचं मांस ते ग्रहण करत होते त्या जनावरांच्या कातडाचा उपयोग जो आहे तो ते आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी म्हणून त्या कातड्याचा उपयोग जो आहे तो शरीराला बांधण्यासाठी किंवा झाकण्यासाठी करत होता. त्याच्यासोबतच तो वेगवेगळ्या झाडांची पानं, त्याच्यानंतर झाडांपासून निघणाऱ्या साली याचा उपयोग देखील तो वस्त्रासारखा करू लागला. परंतु जसजशी मानवाची प्रगती होत गेली किंवा जसं मानव प्रगत होऊ लागला तर हा प्रगत होत असताना त्याला काही गोष्टी म्हणजे त्याच्या बुद्धीच्या अनुषंगाने त्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या. त्या काही गोष्टी म्हणजे काय की लांब लांब झाडांच्या जर साली निघत असतील तर त्याला जर एकमेकामध्ये जर त्यांनी गुंफलं तर त्याच्यापासून एक लांब दोरी तयार होते. म्हणजे ह्या दोरीपासनं मग नंतर ताना आणि बाणा म्हणजे उभा धागा आणि आडवा धागा, मग याच्यापासनं ह्या उभ्याला आणि आडव्याला जर एकामध्ये खालच्या वरच्या दिशेने जर गुंतवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापासून एक अखंड असं कपड्यासारखं स्ट्रक्चर जे आहे, कापडासारखं स्ट्रक्चर जे आहे ते त्या ठिकाणी प्राप्त होत होतं. म्हणून अशा स्वरूपाने जेव्हा माणसाला ही गोष्ट लक्षात आली की आपण अशा पद्धतीने देखील वस्त्राची निर्मिती किंवा स्वतःला झाकण्यासाठी काहीतरी निर्माण आपण या ठिकाणी करू शकतो आहे. आणि म्हणून सर्वप्रथम जो आहे तो कापड बनवण्यासाठी दोरा जो आहे किंवा लांब तंतू जो आहे तो त्यांना लागतो. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अशा स्वरूपाच्या दोऱ्या झाडाच्या सालीपासनं तयार केल्या आणि त्या झाडाच्या सालीपासनं उभ्या म्हणजे ताना तो झाडाच्या फांदीला बांधायचे आणि ते हवेने उडू नाहीत म्हणून त्याच्यावरती खालच्या बाजूने एक दगड ठेवला जायचा आणि बाणाचे जे धागे आहेत ते परत त्या ठिकाणी ताण्याच्या खाली आणि वरती असा हाताने गुंफून ते कापड जो आहे तो तयार केला जात होता किंवा तो एक स्ट्रक्चर जो आहे तो तयार केला जात होता. परंतु पुढे कालांतराने मानवाची प्रगती जशी जशी होत गेली तसं मग माणूस लाकडी चौकटींचा वापर जो आहे तो तंतूपासून वस्त्राच्या निर्मितीसाठी करू लागला. नंतर हातमागाचा शोध लागला आणि नंतर त्याच्यानंतर वेगवेगळ्या आणि स्वयंचलित म्हणजे स्वतःच्या मनाने चालणाऱ्या किंवा स्वतः
फक्त बटनावरती चालणारी जी काही यंत्र आहेत ती नंतर निर्मिली गेली किंवा ती नंतर तयार झाली आणि मग त्याच्यापासून कापड बनवण्याचं जे काही तंत्र आहे किंवा कापड बनवण्याची जी काही प्रगती आहे ती तेव्हापासून सुरुवात झाली. आता कापड बनावटीचा जो शोध लागला तो मनुष्य मग त्याचा काय केलं, त्यांनी माणसाने त्याचा उपयोग करू लागला. पण जेव्हा कापड बनलं तेव्हा स्टिच करणं किंवा शिवणं ही कला तेव्हा अवगत नव्हती. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला रॅप करणं म्हणजे बांधणं आणि बांधून माणूस म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या कपड्याचा उपयोग जो आहे तो स्वतःचं अंग झाकण्यासाठी करू लागला. परंतु साधारण ही बांधण्याची किंवा ही रॅपिंग करण्याची जी पद्धत होती ही वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने ते रॅप जे आहे ते केलं जात होतं. परंतु साधारणपणे 14व्या शतकापासून कापड घालण्याची जी काही स्त्री आणि पुरुषांमधला जो काही फरक आहे, बदल आहे तो व्हायला सुरुवात झाली आणि पुरुषांचे कपडे जे आहेत ते स्त्रियांच्या कपड्यापेक्षा खूप साधे म्हणजे एकदम सिंपल असे त्या ठिकाणी असायचे आणि दोघांच्याही कपड्यांमध्ये असणारा आकार म्हणजे आकार तो वेगवेगळा असायचाच, शिवाय त्याच्यासोबतच त्यांचं स्टेटस म्हणजे सोशल स्टेटस आणि त्यांचं इकॉनॉमिकल स्टेटस किंवा व्यावसायिक दर्जा काय आहे त्यांचा समाजामध्ये, त्या अनुषंगाने प्रत्येकाच्या कपड्यांमध्ये बदल जो आहे, फरक जो आहे तो होऊ लागला होता. आता वस्त्र किंवा वस हा शब्द जो आहे तो वस हा शब्द जो आहे तो संस्कृत भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ असा होतो की आच्छादने म्हणजे वस म्हणजे आच्छादन करणे किंवा झाकून टाकणे किंवा झाकून घेणे आणि या वस शब्दापासून वस्त्र या शब्दाची निर्मिती झालेली आहे. आणि टेक्स्टाईल हा शब्द जो आहे तो लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे आणि याचा उपयोग जो आहे तो तंतूपासून कापड तयार झालेल्या कापडासाठी टेक्स्टाईल हा शब्द जो आहे तो लॅटिन भाषेचा शब्द जो आहे तो वापरला जात असतो. आता सुरुवातीच्या काळामध्ये वस्त्राची गरज जी आहे ती फक्त शरीर संरक्षणासाठी होती, तर सुशोभीकरणासाठी वापरली जात नव्हती. सुशोभीकरणासाठी सुरुवातीला गोंदन यासारखा प्रकार होता ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये टॅटू हा शब्द वापरतो. परंतु आता वस्त्राकडे शरीराला विभूषित करणे किंवा शरीराला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा कपड्याकडे आता नव्यानं बघितलं जात आहे. आणि कापड जो आहे तो मानवाचा म्हणजे एक आवडता सब्जेक्ट जो आहे किंवा आवडता विषय जो आहे तो आता मानला जातो. कारण की कापडाच्या अनुषंगाने म्हणजे असं म्हटलं जातं की व्यक्तीला पाहिलं की त्याची ओळख जी आहे, त्याचं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या कपड्यावरून हे जास्त प्रमाणात मोजलं जायला लागलेलं आहे. आणि मग हे जेव्हा मोजलं जाऊ लागलं म्हणून वस्त्राकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन देखील बदलायला लागलेला आहे. आणि कुठल्या स्वरूपाचे कापड हे कुठल्या ओकेजनली, रिलिजननुसार, त्याच्यानंतर तुमच्या वयानुसार, तुमच्या व्यवसायानुसार ते परिधान केले जाऊ लागले. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे आस्पेक्ट जे आहेत ते कपड्याच्या बाबतीत जे आहेत ते निर्माण होऊ लागले. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की जे वस्त्र आपण घालतो किंवा जे वस्त्र आपण दुसऱ्याच्या अंगावर पाहतो त्याचे काही मानसिक परिणाम हे घालणाऱ्याच्या अंगावर आणि पाहणाऱ्याच्या मनावरती तयार होत असतात. आणि म्हणून याला वस्त्राचे मानसिक परिणाम देखील म्हटलं जातात. आणि मग हे जे काही मानसिक परिणाम आहेत वस्त्राचे, हे व्यक्तीला कपडे परिधान केल्यानंतर म्हणजे मी कसा दिसेल, मी कशी दिसेल किंवा मला हा कापड सूट करेल का, मला हा ड्रेस छान दिसेल का, मला हा रंग समजेल का, मला लोक याच्यामध्ये कशा पद्धतीने ॲक्सेप्ट करतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे फॅशन जुनी आहे, नवीन आहे, कपड्याचं स्ट्रक्चर काय आहे, कपड्याची फिनिशिंग काय आहे, कपड्याची किंमत काय आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे
तो व्यक्तीच्या मनावरती आणि परिणाम आणखी पुढे जाऊन तो व्यक्तीच्या खरेदीवरती होतो आहे। आणि मग याच्यामध्ये खूप गोष्टी ज्या आहेत की तुमचं क्रयशक्ती किती आहे, तुमचं वय काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी कपडे घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय कोणता आहे, तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी कपडे घ्यायचे असेल, हे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे आणि फॅशन काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण अशा अनुषंगाने वस्त्राकडे बघत असतो। आजचा हा पिरियड जो आहे तो आपण वस्त्रशास्त्राची ओळख या अनुषंगाने आपण बघितला आहे। नवीन टॉपिक घेऊन आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।